हॅलो, नमस्कार सर्वांना. तर आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस. आमच्या लग्नाला आता तब्बल 11 वर्षे पूर्ण झाली आणि आज आमच्या विकीजीचा आणि माझ्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. तर वाढदिवस आम्ही कसा साजरा करू आणि कसा नाही तर पूर्ण ब्लॉग पहा तुम्ही. पण स्वयंपाक घरीच करणार आहोत. मी त्यांना म्हटलं, विचारत होते दुपारी काय आणू काय आणू, काय खाशील काय खाशील काय खाशील. म्हटलं काही नाही खात बा, काही नाही खात. पण एक वस्तू मी त्यांना सांगितली. आता 2-3 वेळा विचारलं त्यानं काय खाशील काय आणू काय आणू. तर म्हटलं काही आणू नका, मी घरी स्वयंपाक करतो. पण तुम्ही विचारूनच राहिले तर मी तुम्हाला सांगतो म्हटलं. तर ते मी त्याला सांगितलं हे आण जा तुम्ही. तर आता माहित पडते आणते का नाही आणत, लक्षात राहते का नाही राहत तर पाहू. तर आण मग अजून प्लॅनिंग आहे थोडीशी वाढदिवसाची, काही करावं म्हणून. काय म्हणतो, कुठं गेली? तर काय नाही, हे पायानं माईक घेतला. अरे ये मेरा बेटा बहुत शरारती हो गया. हा माझा लहानसा बाळ आहे ना, हा खूप शरारती झाला. हे पा, हे माईक घेऊन घेतलं त्यानं हातात. खावा नाही असं पकड, मम्मीच्या तोंडाला बोल म्हणा, मम्मीच्या पकड पकड अशा. अरे खाऊ नको, असं पकड. तर आता आलू वांग्याची भाजी बनवली मी. आलू वांग्याची भाजी बनवतो, दाखव ना आलू वांग्याची भाजी. हे पा, हे आलू वांग्याची अशी साधी सुधी भाजी बनवत आहे मी. आणि इकडे कारले ठेवले. मी आलू वांगे खात नाही म्हणून मी कारले बनवत आहे. हे पा, कारले फ्राय करायला ठेवले. आणि इकडे भात ठेवला. तर आता बाबूले घेऊ भाजी बनवून घेतो, भाजीत पाणी सोडतो आणि मग याला घेऊन बसतो जराशी. आणि मग बनवतो पोया. झाला मग स्वयंपाक, झाला मग स्वयंपाक मम्माचा. घे राहत नाही मग म्हणते भैया पाशी राहत नाही, आता रोणी पाशी राहत नाही. तू घे पाय, पाणी पडलं ना काल रात्री तर हे सगळे आले. हे उदय आहे ना, उदय यायले पंख फुटले. आता पाणी पडलं, आता उदय मुंग्या माकोडे यायले पंख फुटन. आता खिडकी बंद कर. नाही, पहिले लाईट बंद करतो, मग हे सगळे पडू देतो. बस ये रेन देतो ना. लाईट बंद केले मी. फकड्या सगळे आले होते. पोंगे तिन्ही गॅस मध्ये शिजून राहिलं. कारले, भात, आलू वांग्याची भाजी. आणि इकडे बाबू जवळ येऊन जाते, मम्मा जवळ आवडते आले. भैयापाशी राहत नाही. रोनीचे पप्पा येवाचे आहे. तर ते आले म्हणजे काही प्लॅनिंग, काय प्लॅनिंग होते काय नाही तर पाहू बा. काही सांगता येत नाही काय म्हणते काय नाही. थकले राहते. आम्ही तर राहतो घरी, पण ते बाहेर जातात ना, त्याला तर बाहेर जावायची इच्छा नाही होत. मग डबल आपण घरी राहतो तर आपल्याला बाहेर जावायची इच्छा होते. तर चला मग आता मी याला घेऊन बसतो आणि मग पोळ्या टाकतो. सारी दुनिया से बेगाना दीवाना. गुलाबजामुन म्हटलं होतं, तुम्हाला याद राहिलं नाही. आणले गुलाबजामुन, पण हे काला जामुन आहे ना, काले काले आहे. तर आणले विकीजीनं गुलाबजामुन आणले. तर मी म्हटल्याप्रमाणे गुलाबजामुन आणले माझ्यासाठी. लग्नाचा वाढदिवस आहे आमच्या दोघाचा. 11 वर्ष पूर्ण झाले. द्या ना गुलाबजामुन. अच्छा तुला नहीं, मैं मीठा नहीं खाता. पेट हाँ पूरा बहुत हुआ. मी असा पुरा खाल्ला.
हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी. हॅपी बस शादी मुबारक हो. शादी मुबारक हो. ठीक आहे मग. छान वाटला. चाय का एक गुलाबजामुन आणले गुलाब जामुन छोड़ो अच्छे बहुत टेस्टी है. होना भी चाहिए ना मिठाव मन में मिठावट रहनी चाहिए ना. हाँ सही है. अभी तो तू करेला बना रही गुलाब जामुन के बाद तू करेला खाएगी. इसके लिए पहले ही मीठा खिला दिया. मीठा फिर खिलाया. हमारे आमच्या 11 वर्षामध्ये तुमची बी लय मोठी भागीदारी आहे. तर तुम्ही बी तोंड गोड करा है ना. आपला चौघाचा प्रवास होता 11 वर्षाचा तर नाही होता. पाँच तिचा 6 वर्षापासून प्रवास आहे चालू. आद्याच तर अभी 6 महिना हुआ. और बापू तर बातच येऊन गेला होता. लग्न झालं आणि दुसऱ्या त्याच वर्षी चाल मी येतो है ना. 10 वर्षाचा बाबू झाला. नाही आपल्या लग्नाला तर शायद 12 वर्ष झाली असन है ना. ह्या 11 वर्षाचा झाला. 12 वर्ष. आपल्या लग्नाला 12 वर्ष झाले. बाबू 11 वर्षाचा झाला. आणि हे बाई 6 वर्षाची. आणि ह्या आद्यांश बाबू झाला 6 महिन्याचा. बस झालं. एवढाच बर्थडे सेलिब्रेट केला म्हणजे मॅरेज अॅनिव्हर्सरी. दुसरं काही नाही. गुलाबजामुन आणले, एकामेकाला चारले, खाल्ले आणि बस झाला अॅनिव्हर्सरी. म्हटलं बाहेर गे चाल जा थोडंसं जेवण वगैरे झालं म्हणजे आपण रोज रोज का जातो. तर म्हटलं आज आता अॅनिव्हर्सरी आहे लग्नाची, दुसरं काही नाही. केक वेक आपण तर काही आणू नाही. तर बाहेरच चाल जा म्हटलं थोडंसं असं बाहेर जाऊ आणि मस्त घुमून फिरून येऊ म्हटलं. तर जेवलो आणि जेवायला वाजले 9:30. तर मग जेवले आणि मग मी डबल काही म्हटलं नाही त्यांना की चाल म्हणून. तर तेच म्हणते चाल आता. मग छकुली म्हणते मी येतो. म्हटलं मग तिची केस बांधायची होते. तर रोनीच्या पप्पाने तिला मारलं. तू नको येऊ, आम्हीच जातो दोघं. झालं मूड खराब तिचंही. मग म्हटलं लेकराले रडून काय आपण तिकडे घुमाले जायचं. म्हटलं नाही राहू द्या म्हटलं मी बी नाही येत म्हटलं. नाही मी म्हटलं होतं का मी बांधून देतो म्हटलं. तिचा एक बातच तिची बुची बांधून देतो म्हटलं मी. केस विसरून फ्रॉक तर चांगला घातलाच होता तिनं. नाही तिला न्यूच नाही आता. ती रडायला लागली मी येतो. तर मग गेलोच नाही. मला म्हणे तरी चाल आपण फिरून येऊ यायच्यासाठी आपल्यासाठी लस्सी घेऊन येऊ. म्हटलं नाही लेकराले दुखी करून आपण जायचं नाही. म्हटलं राहू द्या आपण मी नाही जावायचं. इकडे पान बाबा हे बा काय म्हणतं. उठून उभी हो म्हणलं मला. हां उठून उभी हो म्हणतं मला. इकडे पा. तर गेलोच नाही बा. मग राहू द्या म्हटलं मी बी नाही येत म्हटलं. ते रडून राहिले आणि तिला घरी सोडून राहू द्या म्हटलं. जाऊच नाही कुठंच नाही गेलो बा. मग राहायला मग केलं झाडझूड मस्त तयारी केली होती मी. तर सगळी तयारी मोडली, झाडझूड केली ना झोपून गेले. झालं असा झाला ॲनिव्हर्सरी. काही ढंग नाही. जाऊ द्या असं होतच राहते, चालतच राहते नाही काय. काही एवढं मनाला लावून नाही घ्यायचं. मी तात्पुरतं मनाला लावतं मग सगळं भुलून जातं. मनाला लावून नाही ठेवत आपलं. चला ठीक आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि व्हिडिओले मन बाबू लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. करते स्माईल मस्त जल्दी करते. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला आता भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये.